नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या करिअर एक्सपर्ट इंडिया या चॅनल वरती। तर विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकचे फर्स्ट इयरचे ऍडमिशन सुरू झाले, पण डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे ऍडमिशन कधी सुरू होणार? भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज आले, पण आता कधी सुरू होणार? संपूर्ण विद्यार्थ्यांना आणि पालकांना चिंतेत आहे की कधी सुरू होणार सर रजिस्ट्रेशन आणि ऍडमिशन कधी सुरू होणार। आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण डेट वाईज बघणार आहे की आपले ऍडमिशन कधी चालू होणार आणि कधी क्लोज होणार आहे। संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून काय होईल लेटेस्ट अपडेट असेल डिप्लोमा बद्दल डायरेक्ट सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर तुम्हाला काय करायचंय, सबस्क्राइब करून ठेवायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय। आता चालू करूया पुढच्या व्हिडिओसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वप्रथम आपण जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे डीटीचे त्यावरती जाणार आहे। त्यावरती आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता इम्पॉर्टंट डेट्स वर आपण आलेलो आहे। बरोबर, आता आपण बघणार आहे की आपले जे काही रजिस्ट्रेशन कधी चालू होणार, त्याच्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार, डॉक्युमेंट्स कधी अपलोड करायचे, फायनल मेरिट लिस्ट कधी लागणार, कॅपराउंड कधी चालू होते, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। तर यामध्ये ऑफिशियल डीटीच्या वेबसाईट वरती आपण आलेलो आहे, बरोबर, इम्पॉर्टंट डेट्स वरती। तर त्यामध्ये जर बघितलं आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधी चालू झालेले होते आपले मागच्या प्रिव्हियस इयर मागच्या वर्षी कधी झाले होते, 20 जून 2025 ला चालू झाले होते आणि क्लोज कधी झाले होते, 5 जुलै 2025 ला क्लोज झाले होते। सेम ऍज इट इज यावर्षी सुद्धा जे काही 20 जून 2026 साठी जे काही डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सेम ऍज इट इज जे काही डेट्स आहे त्यानुसार तुमचे रजिस्ट्रेशन या ठिकाणी चालू होणार आहे। तर यामध्ये आपण बघू शकतो आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट दिलेली आहे ती पण ऍज इट इज सेम दिलेली आहे। त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जर घेतलं महाराष्ट्रासाठी तर ते कधी चालू होणार आपली 7 जुलै 2025 ला चालू झाली, मागच्या वर्षी सेम ऍज इट इज या वर्षी सुद्धा 7 जुलै 2026 ला चालू होईल, बरोबर। त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीव्हन्स, जर तुमच्या फॉर्म मध्ये काही चुका असतील तर तुम्हाला ग्रीव्हन्स फॉर्म सुद्धा हे केला जातो। त्यानंतर ग्रीव्हन्स टाकल्यानंतर लास्टला फायनल मेरिट लिस्ट लागते, त्यामध्ये तुम्हाला चेंजेस करता येत नाही, त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागून जाते। त्यामध्ये तुमच्या रजिस्ट्रेशन मध्ये जर काही चुका असतील तर ते तुम्हाला सविस्तर क्लिअर करावं लागतं, बरोबर। त्यानंतर कॅपराउंड 1 ची जी काही तारखा असणार आहे बघा तुम्ही 11/7/2025 मागच्या वर्षी होती, तर या वर्षी सुद्धा तुमचे 11/7/2026 मध्ये चालू होणार आहे विद्यार्थी मित्र कॅपराउंड 1। त्याच्यासाठी सीट मॅट्रिक्स येईल पहिले, त्यानंतर तुमचं चॉईस फिलिंग चालू होईल। चॉईस फिलिंग म्हणजे जे काही तुम्ही कॉलेजेस ऍड करता, तुम्हाला आवडते कॉलेजेस आणि आवडता ब्रांच तुम्ही जे काही ऍड करता त्याची जी डेट असणार आहे 12/7/2025 ते 4/7/2025, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 3च दिवस दिले जाते। त्यानंतर तुमची जी काही डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट होते या कॉलेजेससाठी त्याची पण डेट म्हणजे लगेच लागते त्यानंतर। आणि त्यानंतर त्याचबरोबर तुम्ही कॉलेजला जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता, बरोबर। जर तुम्हाला कॉलेज आवडलं नसेल तर तुम्ही बेटरमेंट कडे जाऊ शकता, जर आवडलं असेल तर फ्रीज करू शकता, बरोबर। ही जी काही प्रोसेस आहे सविस्तर तुम्हाला कळलीच असेल। तुमचं रजिस्ट्रेशन कधी चालू होणार, तुमचं जे काही कॅपराउंड आहे ते कधी चालू होणार, सविस्तर तुम्हाला कळायलाच असेल। जर तुम्ही इंटरेस्टेड असाल पेड काउन्सिलिंग साठी तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण आहे ना जे काही पूर्ण प्लॅन घेऊन आलेलो आहे त्यामध्ये तुम्हाला आपण सविस्तर माहिती देऊ। तुम्हाला कोणत्या तुमच्या मार्कानुसार ITS झाला असेल तुमचा आता, तर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरला आता पॉलीला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी हा एकदम चांगला कोर्स आहे, त्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, बरोबर। तर आता विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग करायची असेल सविस्तर रजिस्ट्रेशन पासून ते ऍडमिशन होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन आपण करत असतो आणि 100% तुमच्या आवडत्या ब्रांच मध्ये आपण ऍडमिशन करून देत असतो। मित्रांनो, भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।